सर्व पुणेकरांना माझा हा विनम्र नमस्कार। आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त पुणेकरांना शेअर करा ही माझी नम्र विनंती। का शेअर करा? हे जे तुम्हाला दिसते बस वाईचा दर, डेली पास 40 ते 70, डेली पास 900, मंथली पास 900 ते 1500, तिकीट पास ते 10 रुपये। यामुळे पुण्यातल्या प्रवाशांच्या मनामध्ये खूप मोठी नाराजी आहे, खूप मोठा राग आहे, खूप मोठा तिरस्कार आहे। पण त्यांची ही मजबुरी आहे, त्यांच्याकडून बोलणारा कोणीच नाही। म्हणून ही विनंती आहे, तुम्ही जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा। पॅसेंजर्स ऍटलिस्ट त्यांना वाटावं कोणतरी आहे। सगळे म्हणून आवाज उठवला तर काहीतरी तिकिटामुळे दर कमी होईल। आणि आता मी सांगतो, तुम्ही एवढा वाढवलाय, तुम्हाला 1,55,00,000चं 1 जूनला, ज्या दिवशी 1 जूनला हे वाढवलेलं आहे, 1 जून पासून तुम्हाला 1,55,00,000चं उत्पन्न भेटलं, त्यात 55 लाख तुम्हाला जास्तीचे भेटले। बरोबर आहे, तुम्ही खुश, PMPL वाले तुम्ही सगळे खुश झालात। पण प्रवासाचं काय? आता पॅसेंजर प्रायव्हेट वाहनाचा उपयोग करायला लागले। त्यांना 1 तारखेला माहिती नव्हतं, 10-15 तारखेपर्यंत प्रवाशांना माहितीच नाही की तिकीट वाढ झालेला आहे। काही प्रवासी म्हणतात 40चा पास द्या, कंडक्टर साहेब म्हणतात 70 रुपये द्या, आणि तिथे ते हकाबका होतात, तरी पण ते 70चा पास काढतात। पण हळूहळू तेच प्रवासी प्रायव्हेट वाहनाचा उपयोग करायला लागलेत, स्वतः बाईक घ्यायला लागलेत, आणि हे पाहून 15,000 प्रवासी PMPL चे कमी झाले आहेत ह्या जून महिन्यात, आणि हळूहळू कमी होतील। एक्झाम्पल म्हणून सांगतो, माझा अक्षय नावाचा मित्र वाघोली राहतो, तो रविवारी 40चा पास करून दगडूशेठ हलवाई गणपती देवाचं दर्शन करण्याकरता तो 40चा पास करून यायचा। त्याचा पास आता 70 झाल्यामुळे तो दर्शन करायला येत नाही, तो। आणि माझा दुसरा मित्र अमित नावाचा मित्र आहे, त्याच्याकडे बाईक असताना तो ऑफिसला बसनं यायचा, त्याला 40चा पास परवडायचा। आता तो स्वतः बाईक न येतो, कारण 40चा पास 70ला केला, डेलीचा पास केल्यामुळे तो आता बाईकने यायला लागला। आणि 900चा पास, जे 1500चा महिन्याचा पास काढायचे, ते पण 1500 देण्यापेक्षा तिथं बाईकचा, गाडीचा विचार करायला लागले, आणि ते प्रायव्हेट वाहनाचा विचार करायला लागले। तुम्ही वाढवले, आता तुम्ही म्हणाले आम्ही PMPL सुविधा होणार, सर्व्हिसेस वाढवणार। ओके, तुम्ही फक्त एवढी सर्व्हिस आत्ताच्या आत्ता वाढवा, ज्या ठिकाणी मोठा बस स्टॉप असतो, मनपा असो, त्याच्यानंतर चिंचवडचा असतो, त्यानंतर माळवाडी असतो, त्याच्यानंतर वाघोलीचा असो, आणि त्या वाघोली जेव्हा कोणती बस निघते, त्याच टायमाला 50-60 प्रवाशांची तुडुंब गर्दी होते बसमध्ये घुसण्या करता। त्याच टायमाला तुम्ही जर त्यांना लाईनीत थांबायला लावलं की खूप मोठी तुमची कृपा होईल। का तर पहिला येईल तो पहिला जाईल, ही सुविधा बेस्ट मुंबईमध्ये चालू आहे। जो पहिला येतो तो पहिला जातो, पण पुण्यामध्ये कोणत्याही बस स्टॉपला तुडुंब अशी गर्दी होते, आणि असं दाबून जायचं असं करून जायचं, त्रास होतो, लागतं। मोबाईल खाली पडतो, पैसे कोणाचे खाली पडतात, अंगाला लागतं, मोबाईल फुटतो, चष्मा फुटतो कुणाचा, अशा प्रकारची घटना होते। आणि तेच एकाने जर गेले, तुम्ही त्याची सवय लावली, तर एकाने गेले तर त्यांच्या जीवाचा धोका बी टळेल, त्यांच्या वस्तूचा धोका बी टळेल, आणि ती व्यवस्थित जातील, आणि त्यांना बरं वाटेल। ही सुविधा तुम्ही करा। तुम्ही म्हणता आम्ही 4 कॅमेरे एका बसमध्ये लावणार, 4 कॅमेरे एका बसमध्ये लावणार। 4 कॅमेऱ्याची काय गरज आहे? मागून इकडून 2 कॅमेरे बस नाही का बसमध्ये। मी माझ्या फॅमिलीला घेऊन रविवारी, मी राहतो शिवनेमध्ये, शिवनेहून मी जायचो कोथरूडच्या मारुतीचं महादेवाचं दर्शन करायला रविवारी, आणि गार्डन मध्ये मी, माझं लेकरू, माझी वाईफ खेळायचो, मी यायचो। 40 आणि 40-80 मध्ये आमचा प्रवास व्हायचा। आता त्याच ठिकाणी आम्हाला 140 रुपये मोजावे लागतात, 80च्या ठिकाणी 140 रुपये मला मोजावे लागतात। तर आम्ही कसं जायचं? आम्ही मागच्या रविवारी टाळलं जायचं। आता 170 रुपये कुठून द्या, 140 रुपये कुठून द्या? आम्ही गार्डनला फिरायचं टाळलं, आम्ही देवाचं दर्शन पण टाळलं, राहून गेलं। आणि पहिलं आम्ही 40चा पास काढायचो, 30 रुपयाचं दूध घ्यायचो, आता माझे 70 रुपये जातात बसनं यायला जायला। दूध कुठून आणायचं? जरी महिन्याचा पास म्हणलं तरी 900 पास 1,500 रुपये,
₹1,500 कुठून द्यायचे हे विचार करायला पाहिजे तुम्ही. तुम्ही काय राहू तुम्ही डायरेक्ट दुप्पट भाडं वाढवता तुम्ही. आणि तिकडे सरकारी योजना लागली, सहकार टॅक्स स्कीम. गृहमंत्री म्हणतात सरकार टॅक्स स्कीममुळे जास्तीत जास्त लोक आहेत ते आपल्या सरकारी सेवेचा उपयोग घेतील. तिथे एवढी इम्प्रुव्हमेंट व्हायला लागली आणि तुम्ही तिकीट वाढवताय. तिकडे दिल्लीमध्ये स्त्रियांना गाड्या फ्री आहेत जायला, आणि इथे पुण्यामध्ये म्हणलं की दुप्पट तिकीट. हा, अरे तुम्ही वाढवा, तुमची सेवा वाढली, तुम्ही तुमचे सर्व्हिसेस वाढले, तुम्ही तुमचे पगारी वाढल्या, तुम्हाला महागाई वाढली, वाढवा की 10%, 15%, 20%, दुप्पट. आणि पुणेकरांनो प्लीज प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रवाशांना शेअर करा. त्यांच्या मनात भरपूर नाराजगी आहे, ते काही बोलत नाहीत, पण त्यांना ऍटलिस्ट त्यांना माहिती असावं. तुम्ही ग्रुप होऊन तिकीट कमी व्हावं ही विनंती करा, हीच माझी विनंती आहे. तिकीट कमी झालं, तिकीट कमी झालं पाहिजे, तिकीट कमी झालं पाहिजे, तिकीट कमी झालं पाहिजे.